मंडळी नमस्कार. मंडळी, मतचोरीचा विषय आता वेगळ्या पद्धतीने गाजायला सुरुवात झालेली आहे. सत्ताधारी बाजूकडून आता मतचोरी कोणी कशी आणि कशा पद्धतीने केली याबद्दल आता खुलासे करायला किंवा अधिक माहिती द्यायला सुरुवात केलेली आहे. काल आपण पाहिलं असेल तर मंत्री आशिष शेलार यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अनेक विरोधी पक्षाच्या आमदारांची नावं जाहीर केली, त्यांचे मतदारसंघ जाहीर केले आणि त्याच्यामध्ये ते किती मतांनी निवडून आले आणि त्यांच्यासमोर त्यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे विधानसभा मतदारसंघामध्ये किती नावं मुस्लिम दुबार आहेत, म्हणजे मुस्लिम मतदारांची नावं दुबार आहेत याबद्दलची माहिती त्यांनी दिली. याच्यामध्ये कोण नावं त्यांनी घेतली, अगदी पार सुरुवात त्यांनी रोहित पवारांपासून केली. रोहित पवार आहेत, अस्लम शेख आहेत, जितेंद्र आव्हाड आहेत, आदित्य ठाकरे आहेत, अशी अनेक त्यांनी नावं घेतली. आणि म्हणजे ज्योती गायकवाड आहेत, ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत, वर्षा गायकवाड यांच्या बहीण आहेत. आणि यांच्या मतदारसंघामध्ये जे ते निवडून आले, नाना पटोलेंचं पण त्यांनी नाव घेतलं. ते ज्या मतदारसंख्येने निवडून आले, उदाहरणार्थ नाना पटोले 208 मतांनी निवडून आलेले आहेत, तर त्यासमोर 477 दुबार मुस्लिम मतदारांची नावं आहेत. याचा अर्थ ते काय सांगू इच्छितात? याचा अर्थ सरळपणे ते असं सांगू इच्छितात, त्यांनी त्या प्रत्यक्ष सांगितलं आहे, पण आपण त्याचा सरळ अर्थ असा घेऊया की यांनी सगळ्यांनी दुबार मतदान केलं, म्हणजे 2-2 वेळा मतदान केलं आणि त्यामुळे हे इतक्या मतांनी निवडून येऊ शकले. त्यांनी जी आकडेवारी सादर केली त्याच्यावरून तर त्यांना हेच सांगायचं असं सिद्ध होत आहे. यामुळे मतचोरीचा जो विषय आहे हा विरोधकांनी सुरू केलेला विषय जो आहे तो त्यांच्यावरतीच उलटवण्याचा डाव आत्ताच्या घडीला BJPनी करायचं ठरवलेलं स्पष्टपणे दिसतं आहे. आणि ते त्यांनी मतदार यादी किंवा मतदारांची संख्या जाहीर करून स्पष्ट संकेतही दिलेले आहेत. अर्थात त्यांना हा करण्याचा अधिकार आहे. अशासाठी अधिकार आहे की विरोधकांनी ज्या वेळेला एखादे आरोप केलेले होते आणि ते आरोप त्यांचं म्हणणं असं होतं की मतचोरी करून हे सरकार निवडून आलेलं आहे, त्याच वेळेला मग मतचोरी करून सरकार हे निवडून आलेलं असेल तर आम्ही मतचोरी करून कसे निवडून आलेलं नाही, तुम्ही देखील तेच केलेलं आहे किंवा तुमच्याकडे देखील हाच प्रकार होऊ शकतो असं दाखवण्याचा प्रयत्न आशिष शेलारांचा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या वेळेला पत्रकारांना स्नेहभोजन दिलं होतं. या स्नेहभोजनामध्ये त्यांनी 2 गोष्टींचा उल्लेख केला होता. 2012 साली त्यांनी एक हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि या याचिकेनुसार मतदार यादी स्वच्छ करा, SIR करा अशी मागणी केलेली होती, ती अद्याप प्रलंबित आहे. आणि दुसऱ्या बाजूला विरोधकांनी देखील मतदारांची चोरी किंवा मतदानाची चोरी किंवा त्यांच्या याद्यांमध्ये कशा पद्धतीचे घोळ आहेत हे आपण दाखवून देऊ अशा पद्धतीची भाषा केलेली होती किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. हे आत्ताच्या घडीला ही जी काय पत्रकार परिषद झाली आशिष शेलारांची, यातून हा डाव पलटवण्याचाच विचार त्यांचा स्पष्टपणे दिसून येतो आणि तोच करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.